पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम दत्तात्रेय जनार्दन स्वामी एकनाथ सद्गुरुनाथ महाराज की जय। मौली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। तपोमूर्ती संत गाडगे महाराज की जय। राष्ट्रसंत तुकडोजी महाराज की जय। ऋषिवर्य घुसरकर महाराज की जय। सब साधु संतन की जय। भारत माता की जय। ओम नमस्ते अद्वितीयाय त्रिगुणात्म स्वरूपिणे अनंत कोटि ब्रह्मांड नायकाय परात्मने आनंदमानंदकरः प्रसन्नं सत्यज्ञान स्वरूपं निजबोधयुक्तं योगीन्द्रमीड्यं भवरोगवैद्यं श्री सद्गुरुं नित्यं अहं नमामि। ज्ञानदेवं ज्ञानमूर्तिं साक्षात् प्रेमस्वरूपिणं नामदेवं दयामूर्तिं नाथं वन्दे पुनः पुनः। वैराग्यस्य परां मूर्तिं देहक्षेत्रनिवासिनं तुकारामं महद्वन्दे भक्तराजचतुष्टकम्। श्रीमञ्जुलाहृन्मणिमाणिकेशं श्रीखञ्जरीशं जनहृन्निवेशं श्रीग्रामगीताजनकं प्रशान्तं सद्गुरुराष्ट्रसन्तं सततं नमामि। अनिन्द्य साहित्य सुधा समुद्र विदर्भदेशेऽस्मि सुधामदेवः। अद्भुत सदाचार रतो महात्मा विद्वान् विनम्रः समुदारचेताः। राष्ट्रसंत गिरोद्गीर्णं ग्रामकल्याणचिन्तनं दीनार्थ करुणापूर्ण ग्रामगीतामृतं महत्। शास्त्रसिद्धान्तानुगतं गुरुवाक्येषु सम्मतं स्वानुभूतिप्रमाणं च ग्रामगीतामृतं महत्। विदर्भी गर्जिली जयांची समन्वयी वाणी वाल्मिकी राष्ट्रसंत अनुचर महर्षी म्हणून अपुलिया कवन प्रवचने राष्ट्रधर्म शिकवितो। ऐशा ऋषिवरा गुरुवरा श्री घुसरकरा वंदितो सद्गुरुनाथ महाराज की जय। परम पूजनीय श्री गुरुदेव आणि सद्भाविक सज्जन, आपल्या अष्टश्लोकी भागवताच्या चिंतनाचं हे 46वां सत्र आहे. मंडळी, आपण कालपर्यंत 5वा श्लोक पाहला. त्याच्यामध्ये गर मौत भी हो आ गई इस अमर आत्मा का हमें हर श्वास भर में गम रहे. गर मौत भी हो आ गई सुख दुःख हम में सम रहे. अशी आपली अवस्था व्हावी असं सांगितलं आहे. आता अमर आत्म्याच्या स्वरूपाचा आनंद अनुभवायचा
आणि तो अनुभवत असताना सुख दुःखाच्या ठिकाणी समबुद्धी, स्थिर बुद्धी ठेवायची आणि ते समत्व टिकवून ठेवायचं. हा 5व्या श्लोकाचा भाव आपण पाहिला. परंतु एक महत्वाची गोष्ट आहे, हा स्वरूपाचा अनुभव आला, सुख दुःखाच्या ठिकाणी समत्व आलं, अर्थात स्थित प्रज्ञता प्राप्त झाली. ही अवस्था प्राप्त झाली. मग वेदांत शास्त्राच्या नियमानुसार को विधी को निषेध, अर्थात तस्य कार्यम न विद्यते, अर्थात त्याला कोणत्याही प्रकारचं कर्म करण्याची गरज राहत नाही असं शास्त्र सांगते. मात्र इथं मी 2 गोष्टी तुमच्या समोर मांडू इच्छितो. एक म्हणजे महाराजांनी जे स्वरूपाचं वर्णन केलं आहे ग्रामगीतेमध्ये, ते स्वरूपाचं वर्णन करत असताना महाराज असं म्हणतात, स्वरूप म्हणजे अखंड स्थिती, जी आत्म्याची सहज गती, नाही कृती ना विकृती, स्वरूपा माझी. अखंड प्रेम, अगाध ज्ञान, अबाधित सत्य, आनंद पूर्ण, हेची स्वरूपाचे लक्षण, अवीट अभिन्न अक्षय. जे महाराजांनी स्वरूपाचं वर्णन करत असताना त्या स्वरूपाचं वर्णन असं केलं आहे की स्वरूप म्हणजे अखंड स्थिती. अखंड स्थिती जी आत्म्याची सहज गती आहे, अखंडता, ती अखंडता राहणे तिलाच स्वरूप म्हणतात. आत्म्याची सहज गती अखंडित टिकून राहणे तिलाच स्वरूप अवस्था म्हणतात. आणि त्या स्वरूपाच्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची कृती नाही, कुठल्याही प्रकारची विकृती सुद्धा नाही. ते स्थिर तत्व आहे, चंचल नाही, अचल आहे, ध्रुव आहे. आणि असं जे ते तत्व आहे, त्या तत्वाच्या ठिकाणी अखंड प्रेमाचा झरा आहे. सत्य ज्ञान तू ज्योती स्वरूपाची, ज्ञान स्वरूप आहे, सत्य स्वरूप आहे, आनंद स्वरूप आहे. हे स्वरूपाचे लक्षण आहेत. आणि ते कसे आहेत तर त्याच्यामध्ये कधीही वीट येत नाही वा त्या लक्षणापासून स्वरूप कधीही भिन्न होत नाही. आणि महत्वाची गोष्ट, त्याच्यामध्ये कधीच न्यूनता येत नाही, क्षय होत नाही, अक्षय जे, असं ते तत्व आहे. आणि असा जो तो आत्मा आहे, जो सच्चिदानंद म्हणून ओळखला जातो आहे, सच्चित आनंद स्वरूप जो आत्मा आहे, त्या आत्म्याचं प्रेम स्वरूप अनुभवलं. आणि ते अनुभवल्यामुळे त्याच्या नशेमध्ये गुंग असल्यावर कुठल्याही प्रकारच्या सुख दुःखामुळे विचलित न होता, जे सुख दुःख भोग असतील ते सगळेच्या सगळे सहजरित्या सहन करत करत आपण आपलं जीवन व्यतीत केलं म्हणजे मग सगळं संपलं असं होईल काय, हा एक प्रश्न निर्माण होऊ शकतो. हा अनुभव घेतला, स्वरूपाचा अनुभव घेतला, आणि तो अनुभव घेतल्यानंतर सुख दुःखामध्ये समानता आली. सुख दुःख हममें सम रहे, इथपर्यंतही आम्ही पोहोचलो. परंतु सुख दुःख हममें सम रहे आणि इस अमर आत्मा का हमें हर श्वास भर में गम रहे, या 2 गोष्टी प्राप्त झाल्याच्या नंतर आम्हाला काहीच करण्याची गरज भासणार नाही काय, हा एक प्रश्न निर्माण होऊ शकतो.
तर ज्या ठिकाणी महाराजांनी सांगितलं स्वरूपाची अनुभूती ज्याला आली, ज्याला आत्मा काय आहे, अनात्मा काय आहे, हे ब्रह्म काय आहे, नाही काय, महाराजांनी स्पष्ट सांगितलं की ही स्वरूपाची अनुभूती जरी आली तरीही सुद्धा त्या स्वरूपाच्या अनुभूतीच्या नंतर सुद्धा तस्य कार्यम न विद्यते, त्याला काही काम राहत नाही शिल्लक, असं जरी काही ग्रंथांमध्ये सांगितलेलं असलं तरी सुद्धा ग्रामगीतेच्या चष्म्यातून मी तुमच्या समोर वेदांताचा सिद्धांत मांडतोय, अध्यात्म सांगतो आहोत. डोळस सक्रिय अध्यात्म महाराजांनी सांगितला. अभ्यास करा सक्रिय अध्यात्माचा याचसाठी असं महाराज म्हणतात. निष्क्रिय अध्यात्म नाही, आमच्या संतांना मान्य नाही. महाराजांनी ग्रामगीतेच्या 3ऱ्या अध्यायाच्या शेवटी सांगितलं, कळला आत्मा परमात्मा सकळ, जीव ब्रह्म कैवल्य केवळ, प्रज्ञावृत्ती होय निश्चळ स्वरूपा माझी. अर्थात मला इथं हाच मुद्दा सांगायचा आहे की जीवनमुक्त झाला, ज्ञानाची प्राप्ती झाली, जीव ब्रह्मैक्य ज्ञान त्याला प्राप्त झालं, पण हे प्राप्त झाल्याच्या नंतरही सुद्धा त्याला कर्तव्य कर्म करावं लागते, हे मला सांगायचं आहे. उदाहरणार्थ एखादं झाड आहे, ते झाड मोठा वृक्ष आहे, त्याला तोडतो आपण, त्या वृक्षाला तोडतो. वृक्ष तोडल्यावर तो तोडलेला जो वृक्ष आहे तो काही काळपर्यंत हिरवागार दिसतो. काय त्याचे फांद्या, त्याचे पानं हिरवेगार दिसतात. काय कारण आहे त्याच्या पाठीमागं? त्याच्या पाठीमागं हे कारण आहे की त्या वृक्षाच्या ठिकाणी जे जलाचा साठा आहे तो साठा अजूनही सुद्धा त्याच्या ठिकाणी आहे. जोपर्यंत त्या वृक्षामध्ये सामावलेलं जल संपत नाही तोपर्यंत तो वृक्ष हिरवागार दिसत असतो. तसंच जीव ब्रह्मैक्य ज्ञान झाल्यानंतर जीवन प्रारब्ध कर्म म्हणजे क्रियमान आणि संचित हे नष्ट होतो. संचित नाही आणि क्रियमानही नाही, फक्त प्रारब्ध असते. जोपर्यंत देह आहे तोपर्यंत प्रारब्ध असते आणि जोपर्यंत प्रारब्ध आहे तोपर्यंत त्याला कर्म करणेच आहे. हा अबाधित सिद्धांत वेदांताचा आहे. म्हणून जोपर्यंत हवे वाटे शरीर तोपर्यंत न म्हणावा मिथ्या संसार, असं आमचे संत सांगतात. मी हे सांगत होतो की कळला आत्मा परमात्मा सकळ, जीव ब्रह्म कैवल्य केवळ, प्रज्ञावृत्ती होय निश्चळ स्वरूपा माझी. हे जे स्वरूपाचं लक्षण मी तुम्हाला अगोदर सांगितलं महाराजांच्या भाषेत, त्या स्वरूपाच्या ठिकाणी तुमची शुद्ध बुद्धी स्थिर होते. ती कधी? ज्या वेळेस तुम्हाला या गोष्टी कळतात. कोणत्या? कळला आत्मा. आत्मा कशाला म्हणतात? जे कूटस्थ चैतन्य, चैतन्याचे प्रकार आहे विचारसागरामध्ये. कूटस्थ चैतन्य आहे, जीव चैतन्य आहे, ब्रह्म चैतन्य आहे, ईश्वर चैतन्य आहे, वेगळे. पण जे कूटस्थ, स्थ म्हणजे राहणे, कुटात जो राहते, देहात जे चैतन्य आहे या देहामध्ये, त्याला आत्मा असं म्हणतात. दुसरा भाग कळला आत्मा परमात्मा. परमात्मा म्हणजे जो जगात व्याप्त आहे त्याला परमात्मा म्हणतात.
जो आत्मा जगात व्याप्त आहे तो परमात्मा आहे आणि जो देहात व्याप्त आहे तो आत्मा आहे. आणि जीव म्हणजे देहच मी आहे या धारणेनं जो आहे त्याला म्हणतात जीव. सोपी व्याख्या सांगतो मी. आणि केवळ ब्रह्म जिथं कुठल्याही प्रकारचा भाव नाही, शून्यातीत जे आहे, जो जेथून उद्भव शबल ब्रह्मासी, ते तत्व जे आहे ते केवळ ब्रह्म निश्चळ जे आहे, असं या सगळ्या गोष्टीचं ज्ञान झालं की मग प्रज्ञावृत्ती होय निश्चळ स्वरूपा माझी. मग त्याची प्रज्ञावृत्ती म्हणजे शुद्ध बुद्धी नाही का, ती होय निश्चळ स्वरूपा माझी, तिथं स्थिर होते. पण तिथं ती बुद्धी त्याची त्या स्वरूपाच्या ठिकाणी स्थिर झाल्याच्या नंतर त्याचं काम संपलं असं नाही, तर त्या ग्रामगीतेमध्ये त्याची पुढची ओवी आहे, या ओवीच्या पुढची ओवी, ती ओवी हेच सांगते की ही स्थित प्रज्ञता अंगी मुरली, सुख दुःख हममे सम रहे. ही स्थित प्रज्ञता अंगी मुरली, त्याशी जीवनमुक्ती लाभली, त्याला जीवनमुक्ती लाभली, तो जीवनमुक्त झाला. पण तो जीवनमुक्त झाला आणि याची देही त्याने साधली पूर्ण सफलता जीवनाची. मग याच देहामध्ये जीवनमुक्त राहून तो जीवनमुक्तीचा आनंद आणि जीवनाचं साफल्य तो आपलं करून घेऊ शकतो. पण त्यात जीवनमुक्ताचं काम तो स्वतः जीवनमुक्त झाला म्हणजे मग संपलं असं मात्र महाराजांना मान्य नाही. महाराजांनी सांगितलं की तो जीवनमुक्त झाला हे खरं आहे, परंतु तेवढ्यानंच त्याचं कर्तव्य संपत नसते. तर त्याचं कर्तव्य संपत नाही, तर मग त्याचं कर्तव्य काय आहे हे सांगण्याकरता महाराजांनी लगेच पुढची ओवी लिहिली की तो सकळा झाला स्फूर्तिदायक, निस्पृहपणे मार्गदर्शक, जीवन दृष्टी देई सम्यक सर्व जगाला. जो जीवनमुक्त आहे तो नुसतं जीवनमुक्त झाल्यानंतर जीवनमुक्तीचा आनंद त्यानं स्वतः घ्यावा एकांतामध्ये, हे मात्र आमच्या महाराष्ट्रीय संतांना मान्य नाही. आमच्या संतांचं मत हे आहे की तो सकळा झाला स्फूर्तिदायक, तो जीवनमुक्त जो झाला त्या जीवनमुक्तीचा आनंद उपभोगण्याची स्फूर्ती आमच्या संतांनी जीवनमुक्तांनीच समाजाला देणं आवश्यक आहे आणि मुमुक्षु लोकांनी ती मागणंही आवश्यक आहे. ज्याप्रमाणे आमच्या राष्ट्रसंतांना स्फूर्ती मागितली जाते, समन्वय महाज्योती तुकडोजी ब्रह्ममूर्ती, आणि गुरुदास लीन पायी, पण कशा करता द्यावी आपुली स्फूर्ती, तुमची स्फूर्ती आम्हाला सुद्धा द्या, या पद्धतीने जीवनमुक्त होऊन सुद्धा कार्य करण्याची स्फूर्ती मागावी लागते. आणि म्हणून तो सकळाशी झाला स्फूर्तिदायक, त्यानं जीवनमुक्त झाल्यानंतर सुद्धा लोकांना स्फूर्ती निर्माण करून द्यावी आणि निस्पृहपणे त्यानं समाजाचं मार्गदर्शन करावं. जीवन दृष्टी देई सम्यक सर्व जगाला, अखिल जगाला त्यानं जीवन जगण्याची एक नवी दृष्टी शिकवली पाहिजे. तोच खरा साधू आहे, नाहीतर तो साधू पूर्ण ठरू शकत नाही. संतांचं कर्तव्य काय आहे, महत्त्वाचं प्रचार रत्न संत नामदेव महाराज वारकरी संप्रदायाच्या संत पंचकामध्ये त्यांची प्रामुख्यानं गिनती केली जाते. त्या संत नामदेव महाराजांनाही सुद्धा हेच अपेक्षित आहे. त्या संत नामदेव महाराजांच्या एका अभंग पंक्तीचा आणि ग्रामगीतेच्या एका ओवीचा संबंध मी तुमच्या समोर प्रकट करतो.
नामदेव महाराज असं म्हणतात की नाचू कीर्तनाची रंगी हा एक भाग आहे, आणि दुसरा भाग आहे ज्ञानदीप लावू जगी. आम्ही कीर्तनाच्या रंगी नाचू हा वैयक्तिक जीवनमुक्तीचा भाग आहे, आणि त्याच्या पुढे ज्ञानदीप लावू जगी ह्या ज्ञानोत्तर जगत कार्याचा भाव संत नामदेवाच्या अभंगातून स्पष्ट होतो. आणि तीच भावना राष्ट्रसंतांच्या ग्रामगीतेमध्ये दिसून येते. राष्ट्रसंत काय म्हणतात? साधूंनी देवाशी प्रार्थावे. साधूंनी देवाशी प्रार्थावे म्हणजे नामदेव महाराजांच्या भाषेत नाचू कीर्तनाची रंगी. आणि त्याच ओवीत पुढे राष्ट्रसंत असं म्हणतात की सकळ जनाशी बोधित जावे. हे नामदेवांच्या भाषेत ज्ञानदीप लावू जगी असा संतांचा आहे. आमच्या संतांचं मत आहे की जीवनमुक्त पुरुषानं स्वरूपाची अनुभूती घेतल्यानंतरही सुद्धा त्याच्या जीवनामध्ये कर्तव्य करावं लागतं, समाजाची सेवा करावी लागते. दुसऱ्या ठिकाणी महाराजांनी मुक्ताचं वर्णन केलं आहे, मुक्त पुरुषाचं वर्णन केलं आहे. आणि त्या मुक्तीचं वर्णन करत असताना राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी मुक्त पुरुषाचं वर्णन असं केलं आहे. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी सुद्धा मुक्ताचं वर्णन केलं. मुक्त कासया म्हणावे जया बंधनची नाही ठावे. ज्याला बंधन कशाला म्हणतात हेच माहित नाही त्याचं नाव आहे मुक्त. कसा तर त्याची स्पष्टता राष्ट्रसंतांच्या ग्रामगीतेमध्ये दिसून येते. महाराज असं म्हणतात मुक्त तो वासनेतून मोकळा. हा काय म्हणतात महाराज? मुक्त पुरुषाचं वर्णन करतात. मुक्त तो वासनेतून मोकळा कोठेही नाही आसक्तीचा लळा. कारण जो आसक्ती वो जा भी सकती. म्हणून मुक्त तो कोण? जो वासनेतून मोकळा, जो वासनेपासून मोकळा आहे, वासना ज्याच्या ठिकाणी नाही. अर्थातच वासना संशयो मोक्ष असं जे वाल्मिकी रामायणामध्ये वाल्मिकी ऋषी म्हणतात. अर्थात वासनेचा क्षय आणि इंद्रियाचा जय त्याचं नाव मोक्ष, नाही का? म्हणून मुक्त तो वासनेतून मोकळा मुक्ताचं वर्णन करतात तुकडोजी महाराज. कोठेही नाही आसक्तीचा लळा. कुठेही तो आसक्त होत नाही, अनासक्त जो झालेला आहे, कोठेही नाही आसक्तीचा लळा. आणि त्याचं वर्णन करतात महाराज की ओळखुनी आत्मस्वरूपी सकळा विलीन होई. ही ज्याची अवस्था आहे, असा जो मुक्त पुरुष आहे, त्या मुक्त पुरुषाचं वर्णन महाराजांनी केलं आहे. परंतु तो मुक्त झाला तर त्या मुक्त पुरुषाचं आत्मस्वरूपी सकळा ओळखुनी विलीन झाल्यानंच कार्य संपलं नाही. भाग थोडा कठीण वाटत असेल किंवा बऱ्याच सेवा मंडळाच्या लोकांना काय आहे बोलते आहे बुवा, याची काय गरज आहे असं म्हणत असेल. परंतु राष्ट्रसंतांची प्रार्थना वेदांताच्या दृष्टीनं किती उच्च कोटीची आहे हे जाणून घेणं आपलं परम कर्तव्य आहे. राष्ट्रसंतांची ग्रामगीता, राष्ट्रसंतांचं प्रत्येक शब्द हा वेदांत शास्त्राचा सिद्धांत कुठंही बाध न येऊ देता सक्रिय अध्यात्म सांगणारं साहित्य महाराजांचं आहे. हे आपण लोकांनी समजून घेतलं पाहिजे. मुक्त पुरुषाचं वर्णन केलं महाराजांनी ग्रामगीतेमध्ये, पण त्या मुक्त पुरुषाच्या कर्तव्याच्या दृष्टीनं लगेच पुढे महाराज काय म्हणतात? हीच जगाची अंतिम धारणा.
ग्रामगीतेचा सिद्धांत आहे. हीच जगाची अंतिम धारणा, कर्म कराया निर्मळ बाणा. कर्म त्यांना करावंच लागते. अर्थात या सगळ्या शब्दाच्या माध्यमातून, सगळ्या ओव्यांच्या माध्यमातून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आमच्यावर कर्तव्याची जबाबदारी महाराजांनी दिलेली आहे. कर्तव्य असं महाराजांचं नाही, आमच्या महाराष्ट्रीय संतांचं मत आहे. हे वैशिष्ट्य आहे आमच्या महाराष्ट्रीय संतांचं. त्यांनी सक्रिय अध्यात्म समाजाच्या पुढे मांडलं आहे. कारण जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबाराय त्यांचं असं मत आहे की साधू त्याला म्हणावं. त्यांनी जगद्गुरु तुकाराम महाराजांनी काही हिंदुस्थानी भाषेमध्ये त्यांची काही अभंग आहे आणि त्या हिंदुस्थानी भाषेच्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज असं म्हणतात की आप तरे त्याकी कौन बराई औरन को भलो नाम धराई. आप तरे त्याको कौन बराई. जो आपण तरला, आप तरे त्याची कौन बराई. आपण स्वतः तरला, त्यानं काय तीर मारला? काहीच नाही. तीर त्यानं मारला. औरन कू भलो नाम धराई. अर्थात ज्यानं दुसऱ्याला सुद्धा त्याच मार्गाला लावलं तो खऱ्या अर्थानं तरला, नाही काय. कारण आमच्या संतांचं हे मत आहे की संतांचे ऐसेची वचन आपण तरला ते नोहे उद्धरण. जनास लावी सन्मार्ग पूर्ण तोची तरला पूर्णपणे, असं ग्रामगीतेनं स्पष्ट निर्वाळा दिला आहे. कोण तरला? संतांचे ऐसेची वचन. जगद्गुरु तुकाराम महाराजांचं मराठीमध्ये सुद्धा एक अभंग आहे. आपण तरला ते नोहे नवल कुळे उद्धरील सकळांची जो. तो महत्वाचा आहे. म्हणून ग्रामगीताही तेच सांगते की संतांचे ऐसेची वचन आपण तरला ते नव्हे उद्धरण. जनांस लावी सन्मार्ग पूर्ण तोची तरला पूर्णपणे. हा आमच्या संतांचा सिद्धांत आहे. कारण संत कशा करता, या देशामध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं असं एक मत आहे की देव देवता जगी आली, जप तपे करू लागली, परिपूर्णता नाही झाली, सेवा नाही तोवरी. जे पर्यंत देव देवता आमच्या देशामध्ये आल्या पण त्यांनी जप तप सगळ्या गोष्टी करून पाहिल्या. ब्रह्मदेवानं जप करण्याचा ब्रह्मदेवाने सुद्धा तप करण्याचा संदेश दिला होता असं म्हणतात, पुराणामध्ये आहे ते. परंतु त्यानं काही पूर्णता प्राप्त झाली नाही. शेवटी त्या देवांनाही सुद्धा सेवा करावी लागली. आपल्या भक्ताची सेवा त्यांनी देवानं केलेली आहे, त्यावेळेस त्याला पूर्णता प्राप्त झाली. आणि म्हणून खऱ्या अर्थानं संत किंवा देव तेच ठरत असतात ज्यांनी सेवा कार्याशी जीवन दिले आणि स्वानंदी बुडोनी जगात आलेले, तेच संत अवतार ठरले. कर्तव्यशील मानव, असे कर्तव्यशील मानवच देवाचे किंवा संताचे अवतार ठरत असतात, ज्यांनी जनसेवेकरता जीवन खर्ची केलं आणि स्वतः स्वानंदाचा अनुभव घेतला आणि त्या स्वानंदाच्या डोहात बुडून लोकांनाही त्या आनंदामध्ये त्यांनी सामील करून घेतलं. तेच खऱ्या अर्थानं तरले. असं आमच्या संतांचा शुद्ध मत आहे, निखळ मत आहे. आणि म्हणून महाराजांनी ग्रामगीतेमध्ये असं लिहिलं आहे
मुक्त पुरुष झाला म्हणून काय झालं? तो मुक्त जरी झाला असेल तरी सुद्धा ज्यासी आहे जगाचे भान, त्यावरी जगाची जबाबदारी पूर्ण, आणि त्याने केलेची पाहिजे दुःख निवारण समाजाचे स्वकलेने, जीवनकला नामक अध्यायामध्ये महाराज सांगतात. कारण संत तेच आहेत. तुलसीदास महाराजांच्या मते, गोस्वामी तुलसीदासांच्या मते, की परोपकार सम बचन मने काया, संत सहज स्वभाव खगराया. तुलसीदास म्हणतात संतांचा सहज स्वभाव आहे पर उपकार करणे. जीवन मुक्त जरी झाले, मुक्त जरी झाले, नित्यमुक्त असो, विदेहमुक्त असो, जीवनमुक्त असो, कोणत्याही प्रकारातला मुक्त असो, पण त्या मुक्तानं परोपकार करणे, दुसऱ्याचाही सुद्धा उद्धार करण्याचं कर्तव्य कर्म करणे हे त्याचं परम कर्तव्य असते. आणि म्हणून खरं पाहिलं तर ही जी जबाबदारी आहे, ही जबाबदारी त्यांच्यावर लादावी लागत नाही. त्यांना सांगावं लागत नाही की तुम्ही जीवनमुक्त आहात, तुम्ही संत आहात, तर तुम्ही हे कर्म केलं पाहिजेत म्हणून. काही गरज राहत नाही सांगण्याची. कारण ती अवस्था त्यांची स्वाभाविकतेनं होत असते, स्वाभाविक त्यांचं कर्म होत असते. त्यांचं कामच ते आहे. राष्ट्रसंतांनी एका भजनामध्ये फार सुंदर लिहिलं आहे. शांती सुखाचे आगर बरवे, हे ऐकाना संत पुरावे, अनुभवीयांचे अनुभव घ्यावे. आणि पुढे म्हणतात शांती सुखाचे आगर बरवे. संत शांती सुखाचे आगर आहेत, पण त्यांची धारणा कशी आहे? आपण तरुणी दुज्या तारावे. त्या संतांचं हे मत आहे की आपण तरुणी दुज्या तारावे, असं संतांचं मत आहे. ते कसं होतं? ते स्वाभाविकपणे होतं. महाराजांनी फार सुंदर वर्णन केलं आहे ग्रामगीतेमध्ये. महाराज म्हणतात की जेव्हा अंतरी आत्मा कळला, अंतरामध्ये आत्मा कळला, तेव्हा आपल्यातची विश्व पाहावं लागला. मग तो विश्व आपल्यामध्येच पाहू लागतो. अर्थात मी जसा आहो तसंच हे सकळ जग आहे, ही त्याची धारणाच होऊन जाते. आणि त्याची अवस्था अशी होत असते, सज्जन हो, त्याच्या अवस्थेचं वर्णन राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी फार उच्च कोटीचं केलं आहे, फार उच्च कोटीचं केलं. ज्याला खऱ्या अर्थानं स्वरूपाचा अनुभव आला आहे ना, स्वरूपाची ज्याला अनुभूती आली आहे ना, त्याचं वर्णन महाराजांनी केलं आहे की ज्या वेळेस त्याला स्वरूपाची अनुभूती आली की आपुला आनंद पैसावला, सुखवू पाहे दुःखिताला, निद्रेत कोणी ओसनला, परी ये दया त्याची जैसी. कशी? कारण त्याची परकेपणाची दृष्टीच गेली, वासना भावनेत विरू लागली, आणि त्याची अवस्था स्वाभाविकरित्या अशी होत असते त्या मुक्त पुरुषाची की दुसऱ्याची सुखदुःखे झाली आपणा ऐशी सहजची, सहज परकेपणाची दृष्टी गेली. बस मैं और तू सब एक, किंवा यह जीव जगत है आत्मा मेरा, तुकड्या को बडा यह मंत्र मिळा दिया, हे ज्यावेळी अनुभव येते ना, त्यावेळेस त्याची आप पर भावना नष्ट होऊन जाते. आणि मग आत्मवत सर्व भूतेषु, हे सर्व भूत ज्ञानदेव म्हणे तोही माझा आत्मा, ही अवस्था होत असते. आणि मग ज्याप्रमाणे जीव आपुली वारी व्यथा, तैसाची सुखवी जगा समस्था, उरला उपकारा पुरता सर्वांची आत्मभावी. काय ओव्या आहेत ग्रामगीतेतल्या, काय वेदांत भरून आहेत ग्रामगीतेमध्ये.
महाराज म्हणतात, जीव आपुली वारी व्यथा. जसा जीव भाव असताना आपल्या स्वतःची व्यथा तो वारतोत ना, तैसाची सुखवी जगा समजता, तशी ते जगच हा माझ्या आत्म्याचाच आविष्कार आहे असं ज्यानं जाणलं तो मुक्त पुरुष त्या जगालाही सुखवण्याकरता धडपडत असतो. आणि नुसतं तुका म्हणे आता उरलो उपकारा पुरता ही ज्याची धारणा होत असते, ही ज्याची अवस्था होत असते. आणि म्हणून त्या संतांची एक सहज स्वभाव होत असतो. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी म्हटलं की तुका म्हणे उपकार हाची त्यांचा किंवा येथे उपकारासाठी आले घर ज्या वैकुंठी. वैकुंठावस्थेमध्ये जे संत राहतात ते संत इथं कशा करता आले या पृथ्वी तलावर, तर आले ते फक्त उपकारासाठी. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सुद्धा म्हणतात की तुकड्यादास म्हणे आले या कपाटी मृत्यूलोकी. तुकड्यादास म्हणे उपकारासाठी आले या कपाटी मृत्यूलोकी. इथं आले कशा करता, तर केवळ आणि केवळ उपकार करण्याकरता संत येत असतात. आणि म्हणून ते जे मुक्त पुरुष आहे त्यांची अवस्था कशी असते, उरला उपकारा पुरता सर्वाची आत्मभावी. कसा आपुला आनंद पैसावला, सुख पाहे दुःखिताला, निद्रेत कणी ओसनला तरी दया येत त्याची जैसी. स्वप्न मिथ्या परी ओसळणे कोणी, त्यास जागवी हालवोनी, तैसा दयाळूपणे करी जनी सर्व सुख कार्य. ही अवस्था त्याची होत असते. आणि खऱ्या अर्थानं खरं खुरं आत्मदर्शन ज्याला झालं ना, त्याच्या दृष्टीनं आत्मवत सर्व भूतेषु ही त्याची धारणा होत असते. नैसर्गिक एकात्म भावनेनं तो आत्मनिष्ठ पुरुष सर्वांना सुखी करण्याकरता सहज रीतीनं सहज भावनेनं तो आत्मनिष्ठ पुरुष सहज अशा पद्धतीचं कार्य करू लागत असतो. जे लोक मुक्त आहेत असं आपण म्हणतो, ब्रह्मज्ञानी लोक आहेत असं आपण म्हणतो, परंतु जे लोक कर्तव्य कर्म करत नाही किंवा जगाच्या उन्नतीच्या दृष्टीनं कुठल्याही प्रकारचं कार्य करत नाही ना, किंवा जे लोक मुक्त आहेत असं म्हटलं जाते, किंवा ज्याला आत्म्याचा अनुभव आला, ब्रह्मज्ञान झालं, जीवनमुक्ती आली, पण जीवनमुक्ती आल्याच्या नंतर हे जे लोक आहेत ना, हे मूर्ख आहेत लेखाचे. यांना काही कळत नाही, हे भ्रमात अटकले आहे, हे देहाला मी म्हणतात, हे या जगाचं महत्व धारण करणाऱ्या मूर्ख आहेत लेखाचे, अज्ञानी आहेत, जाऊ द्या त्यांच्या भानगडीत पडायला परवडत नाही. अशा पद्धतीचं जो जीवनमुक्त पुरुष म्हणत असेल, आमचे संत सांगतात असा जो कोणी माणूस असेल, तो उपेक्षा जो करत असेल ना, तो खऱ्या अर्थानं त्याला खरं ज्ञान झालंच नाही. त्याची बुद्धी शून्य झालेली आहे. शून्याचा अनुभव घेता घेता अधुरा साधू आहे तो पूर्ण साधू नाही आहे. तो पूर्ण साधू जो आहे की झोपेत एखादा माणूस खोटा स्वप्नात जरी ओसनला की नाही, त्याच्या तरी सुद्धा तो खळबळून जागा होऊन त्याची विचारपूस करील आणि त्याचं दुःख निवारण करण्यासाठी धडपड करील, खोटं जरी दुःख असलं तरी सुद्धा. आणि म्हणून आत्मज्ञ पुरुषाच्या हृदयामध्ये असते तो एकच भाव, तुका म्हणे आता उरलो उपकारा पुरता. ही त्यांची अवस्था असते. कारण संत येतात कशा करता, आणि आतापर्यंत संतांनी केलं तरी काय, संतांच्या विभूती तरी कशा करता निर्माण झाल्या. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्टविती पर उपकारी. देह दुसऱ्यांच्या पर उपकाराकरिता देह कष्टविण्याकरताच त्या संतांच्या विभूती जन्माला आल्या. जगताचं कल्याण कर्म करण्याकरिताच संतांचा जन्म झालेला आहे.
नाही काय. आणि संतांनी केलं काय आतापर्यंत? हेच केलं ना. साधू संते जनसेवा केली, परी त्यासाठी काया झिजविली, कधी आसची नाही ठेविली, राजे रजवाड्यांची ग्रामगीता सांगते. जगणे परिश्रमा वाचून, हे नव्हे साधूचे लक्षण, झटूनी करावे लोक कल्याण, निष्कामपणे हेच त्यांचं कर्तव्य आहे. हे ग्रामगीताच बोलते असं नाही. मी कितीतरी संतांचे प्रमाण तुमच्या समोर ठेवू इच्छितो. एकनाथ महाराजांचं प्रमाण आहे. शांतीब्रह्मनाथ महाराज सांगतात, केला जगी उपकार, तारिले नारी नर. जगी उपकार केला संतांनी. काय केलं? सगळे नारी नर तरुण टाकले. हे संतांचं कार्य आहे. कबीर आमचे तुलसीदास गोस्वामी, परोपकाराय बचन मने काना, काया संत सहज स्वभाव खगराया. नाही काय. नाथ महाराजांनी तर त्याच्या पुढे एक स्पष्ट त्यांचे एक ओवीच आहे, फार सुंदर ओवी आहे. तैसा काया वाचा मने प्राणे. पहा, कायेनं, वाचेनं, मनानं आणि प्राणानं. किती? काया वाचा मने आणि प्राणे. साधू वाढला उपकारा कारणे. या चारही दृष्टीनं साधू वाढला कशा करता? उपकारा कारणे. आपुले परावे म्हणून येणे, उपकार करणे सर्वांशी. हे साधूचं लक्षण आहे एकनाथ महाराजांच्या भाषेत. आपला परका भेद विसरून सर्वांची आत्मभावनेनं सेवा करणं, निष्कामपणे सेवा करणं, हे खरं साधूचं लक्षण आहे. त्याही पुढे जगद्गुरु तुकाराम महाराजांचं एक प्रमाण मला सांगावंसं वाटते. बळबुद्धी त्यांची उपकारासाठी. आमच्या साधूंचं जे बल आहेत ना, ते बल कशा करताय? ते बल दुर्बलांनाही बल देण्याकरता, दुर्बल असलेल्या सैन्याला सुद्धा 1962 साली चीनच्या बॉर्डरवर जाऊन बळ देण्याकरता आमच्या संतांचं बळ आहे. कशा करताय? त्यांची बुद्धी कशा करते आहे? त्यांची बुद्धी सुद्धा निर्बुद्ध समाजाला बुद्धत्व प्राप्त करून देण्याकरता त्यांची बुद्धी आहे. बळबुद्धी त्यांची उपकारासाठी अमृत ते पोटी साठविले. अमृत तत्व त्यांनी आपल्यामध्ये साठवलं आणि जगाला बळबुद्धी प्रदान करून जगावरती त्यांनी उपकार अशा पद्धतीचा केला असं सांगतात. सुंदर अशा पद्धतीचं एकनाथ महाराजांचं आणखीन मला एक प्रमाण द्यावं असं वाटते संतांच्या कार्याच्या संबंधाने. नाथ महाराज सांगतात की सर्वांगी सुवास परितो उगला नर आहे, सभोवते तोरुवर करीतची जाय, पूर्ण झालासे निजे, आपणा सारिखे परिते करीतसे दुजे. नाथ महाराज सांगतात की जसा सर्वांगी सुवास परितो उगला नर आहे, सर्वांगानं स्वाशिक अशा पद्धतीचा जो चंदन तर तो अख्ख्या वन, त्या चंदनाच्या अख्ख्या वन जो आहे तो चंदनाचा जो काही वन असेल, ज्या वनामध्ये चंदनाचं झाड आहे त्या ठिकाणी प्रत्येक तरुवाराला त्याचा सुगंध अशा पद्धतीचा पोहोचत असतो. तसा तद्वज्ञानुसार संत जो आहे, जो मुक्त पुरुष आहे, जो जीवनमुक्त असेल, त्याच्याही दृष्टीने सुद्धा एका जनार्दनी पूर्ण झालासे निजे, तो निज स्वतःच्या ठिकाणी पूर्णत्व त्यानं प्राप्त केलं की आपणा सारखे परिते करीतसे दुजे, आपण्यासारखं दुसऱ्यांना सुद्धा मुक्त करण्याकरता तो झटत असतो. तोच खऱ्या अर्थानं साधू असतो. आणि म्हणून ज्ञानेश्वर माऊली सुद्धा सांगते की प्राप्तर्थ जरी जाहले, जे का निष्कामता पावले, तयाही कर्तव्य से उरले, लोकान माझी. ज्ञानेश्वर महाराज सांगतात ज्ञानेश्वरीमध्ये की ज्याला प्राप्तर्थ, प्राप्ताची प्राप्ती ज्यानं करून घेतली आहे, आत्मा प्राप्तच आहे वास्तविक पाहता, ब्रह्म हे प्राप्तच आहे, पण त्या प्राप्त असलेल्या याच्यावर जे आवरण पडलं ते आवरण काढून त्या प्राप्ताचीच प्राप्ती ज्यानं करून दिली आहे, त्या प्राप्ताचीच प्राप्ती करून घेण्याच्या दृष्टीनं ज्यानं कार्य केलं आहे ना, आणि ज्याला ते प्राप्ताची प्राप्ती झाली आहे ना, असा प्राप्त झालेला जो आहे आणि तो निष्काम जो झालेला आहे,
कारण काम किंवा फल काय आहे? सर्व कार्याचं फल ईश्वर आहे आणि ते त्याला प्राप्त झालं आहे. मग त्याला कोणतं कर्तव्य उरते? तर पण ज्ञानेश्वर म्हणतात, तयाही कर्तव्य असे उरले लोकां माझी. त्याला सुद्धा कर्तव्य आहे. आणि म्हणून हा भाग आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी स्पष्ट सांगितलं की प्रत्यवाय आहे अशास्त्री चालता. पावन अवस्था जरी झाली, पावन जरी झालात ना, तरी सुद्धा अशास्त्री चालण्याकरता त्याला प्रत्यवाय अशा पद्धतीचा आहे, असं ज्ञानेश्वर महाराजांनी स्पष्ट सांगितलं आहे. आणि म्हणून अशी प्रत्यक्षात अनुभूती आलेली जर त्याच्या ठिकाणी दिसत नसेल, कारण ज्ञानोबाराय मुक्त कैवल्य तेजोनिधी होते. हो, ज्ञानेश्वर महाराजांचं कैवल्य साम्राज्याचे चक्रवर्ती होते ज्ञानेश्वर महाराज. काय त्यांचं वर्णन करा. ज्ञानेश्वर महाराजांचं कैवल्याचा पुतळा होते. परंतु अशा ज्ञानेश्वर महाराजांनी सुद्धा काही प्रतिज्ञा केल्या आहेत. आनंदे भरीन तिन्ही लोक, अवघाची जीवन मुक्ती अनुभवल्यानंतर पूर्ण मुक्त अवस्था ज्ञानेश्वर महाराजांची असताना सुद्धा ज्ञानेश्वर महाराजांनी सुद्धा स्वतःच्या ठिकाणी त्यांनी जगाच्या उद्धाराकरिता अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोक, ही प्रतिज्ञा केलीच होतीत ना. अहो, जगद्गुरु तुकाराम महाराज काय मुक्त व्हायचे होते का? पण मुक्त झाल्याच्या नंतरही सुद्धा आमच्या जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांनी त्यांच्या कीर्तनाच्या माध्यमातून छत्रपती शिवरायाच्या सैन्याला काय संदेश दिला होता मुलाचा. अहो, या देशामध्ये पवित्र ग्रंथ श्रीमद भगवद्गीता आपल्याला सर्वांना ज्ञात आहे. कशा करता सांगितली भगवद्गीता? भगवद्गीता एवढ्याच करता सांगितली की तुला जीवनमुक्ती जरी लागली, ब्रह्मज्ञान त्या अर्जुनाला सांगितलं. आणि ब्रह्मज्ञान सांगितल्याच्या नंतर अर्जुना देवनी समाधी, त्याला समाधीचं सुख तर दिलं, पण त्याच्याही पुढची भूमिका मात्र आमच्या भगवान गोपाल कृष्णाने त्याला सांगितली की अर्जुना देवनी समाधी सवेची घातला महायुद्धी. त्या समाधी सुखाच्या सोबतच त्याला कर्तव्य कर्मावर आरूढ केलं आमच्या गीतेश्वर भगवान कृष्णाने. आणि म्हणून मुक्त जरी असला तरी सुद्धा त्याला बंधन जरी नसलं तरी त्याला मात्र त्यानं कार्य करण्याची स्फूर्ती त्याची सहज होत असते. आणि म्हणून अशी प्रचिती प्रत्यक्ष जर असं संतांच्या ठिकाणी दिसत नसेल तर तो संत पूर्णत्वास पोहोचलेला नाही, असं आमच्या संतांचं ठाम मत आहे. आणि ते आम्हाला मान्य आहे. आणि ते मत आम्हाला मान्य असल्याचा आणि आमच्या संतांचं हे जगत कल्याणाकरिता हे मत असल्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. अभिमान आहे आम्हाला की आम्ही अशा संतांचे पाईक आहोत. आणि म्हणून असं ज्यांच्या ठिकाणी दिसत नसेल त्यांना परिपूर्ण संत म्हणण्याच्या दृष्टीनं आमचे संत मान्यता देत नाही. आणि म्हणून सुखदुःखात समत्वही राखतो, आत्म्याच्या ठिकाणी स्थिरही झालेला आहे. परंतु आत्मज्ञान प्राप्त झाल्याच्या नंतरही सुद्धा आचार विचारानं पवित्रही आहे. परंतु जगत सेवेचं कार्य करण्याची जर त्याची प्रवृत्ती नसेल तर त्याचं आत्मज्ञान सुद्धा अर्धवट अशा स्वरूपाचं आहे, हे सिद्ध होत असते. कारण मी जीव नसून आत्मा आहे हे त्यानं जाणलं. मी जीव नाही, मी आत्मा आहो. पण तो आत्म्याची ओळखी त्यानं केली, त्याची सत्ता त्यानं ओळखली, परंतु त्याचा आनंद अनुभवला. तरीही सुद्धा माझ्यात जो आत्मा आहे तो आत्मा सर्वत्र व्याप्त आहे हे त्याला जोपर्यंत कळलं नाही, अर्थात त्याच्या देहात आत्मा आहे आणि त्या देहातला आत्मा म्हणजे तो आहे, देह म्हणजे तो नाही हे त्याला कळलं. परंतु हे कळल्यानंतर एक महत्वाची गोष्ट अशी आहे की त्याच्या ठिकाणी हा भाव जर प्रतीत होत नसेल की देश काल वस्तू भेद मावळला, आत्मा निर्वाळला विश्वाकार, हे जे जगद्गुरु तुकोबारायाची भूमिका आहे ही जर त्याच्या ठिकाणी येत नसेल तर मग मात्र तो साधू अपूर्ण आहे. राष्ट्रसंतांचं एक सोपी भजन आहे. महाराज असं म्हणतात की अखिल मानव एक है सत ज्ञान का यह मर्म है. क्रांतिदीप भजनावलीमध्ये एक भजन आहे महाराजांचं.
अखिल मानव एक है, सत ज्ञान का यह मर्म है, आणि विश्वव्यापक प्रेम करना ही हमारा धर्म है. हा आपला धर्म आहे. हे ज्याला कळलं ना तोच खरा साधू, आणि हे ज्याला कळलं नाही, ज्यानं फक्त आपल्या देहाच्या उपाधीतच आत्म्याचा साक्षात्कार केला आणि बाकीचं जे विश्व आहे ते विश्व याच्यापेक्षा वेगळं आहे असं ज्यानं मानलं ना, तो खऱ्या अर्थानं साधू ठरू शकत नाही. त्याला खऱ्या अर्थानं सत्य ज्ञानच झालं नाही असं म्हणायला काही हरकत नाही. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी स्वतःचा अनुभव व्यक्त करताना त्यांनी फार सुंदर अशा पद्धतीचं वर्णन केलं आहे. महाराज म्हणतात की महाराजांनी जंगलामध्ये गेले, जिकडे तिकडे पाहिलं, लोग नाही तरसाय करके जाकर बैठा था वन में. त्या वनात गेलो, त्या ठिकाणी मी नाना प्रकारच्या साधना अशा पद्धतीच्या केल्या, हठयोग, राजयोग, प्रेमयोग सगळं त्या ठिकाणी केलं. आणि हे सगळं केल्याच्या नंतर महाराजांनी स्वतःचा अनुभव व्यक्त केला. काय अनुभव आहेत महाराजांचा? महाराज म्हणतात की अंत में मुझे अनुभव हुआ कि ईश्वर दर्शन जंगलों में तप करने से नहीं. पहा, वाक्य अत्यंत महत्वाचं आहे. या जगातल्या सर्व ब्रह्मज्ञानाचा सार या एका वाक्यात समावला आहे. काय म्हणतात महाराज? अंत में शब्द महत्वाचा आहे. अंत में मुझे अनुभव हुआ कि ईश्वर दर्शन जंगलों में तप करने से नहीं, मानवता की सेवा करने से होता है. पहा काय म्हणतात महाराज. मामुजाच्या नळ्यात मामुजी राहतो तसं एखाद्या बिळात बसून राहणं आणि ओम नमः शिवाय म्हणत राहणं, ध्यान धरून बसत राहणं, तेवढ्यानं ईश्वर दर्शन होत नाही. कोई जटा बढ़ाकर बन में धुनी रमाई, फिर भी मिला नहीं तू, ऐसा बता रहे है, तरी देवाचं दर्शन झालं नाही. कोणी गुहेत राहिले, कोणी कुठं राहिलं, तरी नाही ईश्वर भजन तुम्हारा सब लोग गा रहे है, फिर भी नहीं मिला तू, ऐसा बता रहे है. पण ते जर घ्यायचं असेल तर ते जनसेवा, ईश्वर सेवा याच्यातून प्राप्त होऊ शकते. वह तो हर व्यक्ति मूर्ति में विराजमान है. महाराज म्हणतात मानवता की सेवा करने से होता है. मैं झाड़ों के साथ डोला, पत्थरों के साथ बोला, पक्षियों के साथ खेला, मगर मुझसे तो भगवान मनुष्य बनकर ही बोला और व्यवहार के ऊंचे आदर्श पर ही खेला है. हम मनुष्य को जीवन धारणा से न देखते हुए ईश्वर रूप मानने लगेंगे, यही विद्या की पूर्णता है. ब्रह्मविद्येची पूर्णता ही आहे आमच्या राष्ट्रसंतांच्या भाषेत. जंगल का अनुभव लिया, घूमा और मैं इस निर्णय पर आया कि जो मुझे मिला है उसकी रक्षा करने अथवा जो प्राप्त करना है उसे ढूंढने में जंगल में क्यों जाऊं, मेरे पास ही वह चीज है. आत्म विश्व रूप का अनुभव करने वालों पर भी देश का वातावरण सात्विक बनाने का उत्तरदायित्व है. हा राष्ट्रसंतांचा सिद्धांत आहे. आणि मग काय अनुभव आला? राष्ट्रसंतांना हाच अनुभव आला की हर मानव मेरा ठाकुर है बंदे, हर महिला है भवानी, सब जग मेरा तीर्थ भाई, लोटो सेवा में जवानी रे. तुकड्यादास म्हणे मानवता, हीच आमुची विश्वदेवता. अर्थात महाराज म्हणतात की मला जंगलामध्ये जनसेवेचा साक्षात्कार झाला आणि या साक्षात्कारानंतर मी समाजसेवेचं व्रत पत्करलं. काय वर्णन करावं महाराजांचं? काय सिद्धांत आहे आमच्या संतांचे? अहो, हा जो राष्ट्रसंतांचा सिद्धांत आहे ना, हा काही कोणाच्या माथ्यातून आलेला नाही आहे. हा सिद्धांत आमच्या भारतीय संस्कृतीमधल्या अथर्ववेदामध्ये, स्पष्ट अथर्ववेदामध्ये सांगितलं आहे. अथर्ववेदामध्ये स्पष्ट निर्वाळा दिलेला आहे आमच्या वेद ऋषींनी. ते सांगतात की आत्मज्ञानी ऋषींनी जनकल्याणाच्या इच्छेनं आधी तपाचं अनुष्ठान केलं आणि मग त्यातून
आपलं राष्ट्र हे बलवान अशा पद्धतीचं तयार झालं. हा जो अथर्ववेदाचा सिद्धांत आहे त्या सिद्धांतानुसार आत्मज्ञानी पुरुषानं सुद्धा राष्ट्र कार्याकरिता, समाजाच्या कार्याकरिता, देश धर्म संस्कृतीच्या कार्याकरिता आपण जीवन खर्ची घातलं पाहिजे. त्यावेळेस तो खऱ्या अर्थानं साधू ठरत असतो. आणि म्हणून माझ्या विरहित कोणी नुरला, अणु रेणून माझी मीची संचला, हा जो अनुभव आहे, मला वाटते ग्रामगीतेचा जो आणि 26वा अशा पद्धतीचा अध्याय आहे, त्या 26व्या अध्यायामधली ओवी आहे. काय म्हणतात महाराज? माझ्या विरहित कोणीच नुरला, अणु रेणू माझी मीच संचला. आणि मग सर्वची कार्य करून, म्हणजे ऐसा अनुभव येता झाला पूर्ण योगी. असा अनुभव ज्याला आला तो पूर्ण झाला. आणि मग त्यानं काय केलं? प्रथम पाहिली देवळी मूर्ती, पुढे नाही काय त्याची ती पूर्ण होता सर्वत्र व्याप्ती आपुल्याच रूपाची त्याला अनुभवाला आली पाहिजे. आणि ती अनुभवाला येत असेल तरच तो पूर्ण साधू आहे, नाही तर तो अपूर्ण आहे. आणि म्हणून माझ्या विरहित कोणी नुरला, अर्थात सांगायचं तात्पर्य हे आहे की व्यापक अनुभूती त्याला आली पाहिजे, हे महत्त्वाची गोष्ट आहे. जर त्याची ही भावना होत नसेल समाजाच्या सेवेची तर ते काही कामाची गोष्ट नाही. म्हणजे महाराजांनी जे ईश्वर दर्शनाची एक व्याख्या केली आहे ग्रामगीतेमध्ये, जगाच्या पाठीवर म्हणेल मी, जगाच्या पाठीवर, इतर ग्रंथात नाही असं म्हणणार नाही, परंतु इतर ग्रंथामध्ये ती इतक्या स्पष्टपणे आलेली नाही आहे. आणि इतक्या सुलभतेनं स्पष्ट भाषेमध्ये, सरळ सोप्या भाषेमध्ये जर जगाच्या पाठीवर, आत्तापर्यंतच्या ग्रंथामध्ये सगळ्यात सोपी ईश्वर दर्शनाची व्याख्या असेल तर ती केवळ आणि केवळ ग्रामगीतेतली आहे. याच्यानंतर होणार नाही असं मी म्हणू शकत नाही, कारण याच्यानंतर देशकाल परिस्थितीनुसार एखादा संत निर्माण होईल आणि तो याच्याही पेक्षा सोपी करून तत्वज्ञान आपल्या पुढे मांडेल, यात शंका नाही. परंतु आत्ता सध्याच्या परिस्थितीमध्ये, सध्याच्या काळामध्ये एकमेव द्वितीय उच्च कोटीची ईश्वर दर्शनाची जर व्याख्या कुठं असेल तर ती केवळ आणि केवळ ग्रामगीतेमध्ये आहे. हे सांगण्याचा मला सार्थ अभिमान आहे. आणि त्या अभिमानासहित ती व्याख्या सांगून मी इथं थांबणार आहोत, कारण आपली वेळ संपलेली आहे. ती व्याख्या अशी आहे की तुझे दर्शन म्हणजे ज्ञान आणि अंतरंगात आनंद भान. या ओवीचं थोडक्यात एका मिनिटात मला तुमच्यासमोर भाव फक्त व्यक्त करायचा आहे, स्पष्ट करायचा आहे. तुझे दर्शन म्हणजे ज्ञान, त्या स्वरूपाचं खऱ्या अर्थानं ज्ञान होणं, कारण याच्या बाबतीत मी कुठेतरी 1-2 प्रवचनात बोललो याच्या अगोदर. त्याचं ज्ञान होणं हेच खऱ्या अर्थानं त्याचं दर्शन आहे. आणि त्याचं दर्शन हे अंतरंगात आनंद भान, अंतरंगामध्ये आनंदाचं भान राहणे आणि त्याचं ज्ञान होणे हे खऱ्या अर्थाने त्याचं दर्शन आहे. परंतु हे स्वतःच्या अंतरंगात झालं, परंतु त्याच्या पुढची भूमिका महत्त्वाची आहे. त्या इथपर्यंत झालं म्हणजे पूर्ण होत नाही, तर त्याच्या पुढची भूमिका ज्याला प्राप्त झाली तोच खऱ्या अर्थानं पूर्ण साधू होत असतो, पूर्ण संत होत असतो, पूर्ण ब्रह्मज्ञानी ठरत असतो. आणि त्याची पुढची जी भूमिका आहे ती पुढची भूमिका ही आहे की वस्तू भरोनी पूर्ण फन तुझ्या ठाई. या अखिल विश्वामध्ये माझ्यात जो आनंद भान, ज्या स्वरूपाचं आनंद भान माझ्या ठिकाणी मी अनुभवतोय ना, माझ्या स्वतःच्या ठिकाणी, हे स्वतःच्या ठिकाणी ज्या वस्तूचा मी अनुभव घेतोय तीच वस्तू सर्वत्र व्यापून दशांगुले उरला असं पद्धतीची जी म्हटलं आहे त्या पद्धतीनं ही उरलेली आहे. अर्थात हा व्याप्त भी अरु शेष भी अशा पद्धतीचा तो सर्वत्र व्याप्तही आणि पुन्हा शिल्लकही पूर्ण पण त्याच्या ठिकाणी आहे. त्याच्यामध्ये न्यूनता अशा पद्धतीची आलेली नाही आहे. हे मात्र कळलं नसेल तर मग काही फायदा होत नाही. आणि म्हणून हे कळण्याकरिता त्याची जी उपाय योजना आहे ती उपाय योजना किंवा त्या मार्गाने आमची वाटचाल व्हावी याची भूमिका तुमच्या ठिकाणी
आमच्या ठिकाणी सर्वांच्या ठिकाणी निर्माण होण्याकरिता, ही भावना दृढ करण्याकरिता महाराजांनी वस्तू भरोनी पूर्णपणे तुझ्या ठाई याचाच विस्तार करण्याकरिता महाराजांनी 6व्या श्लोकामध्ये गुरुदेव तेरी अमर ज्योति का हमें निज ज्ञान हो, आणि सच ज्ञान ही है तू सर्वदा, सच ज्ञान ही तू है सदा, यह विश्व भर में ध्यान हो, तुझ में नहीं है पंथ भी, ना जात भी, ना देश भी, तू है निरामय एक रस, है व्याप्त भी और शेष भी. या पद्धतीनं तो भाव प्रगट केलेला आहे, तो प्रतीत केलेला आहे. त्याचे सुद्धा चिंतन करणं आपलं परम कर्तव्य आहे. परंतु आता या ठिकाणी आपली वेळ संपल्यामुळे आपल्याला थांबावं लागेल. हा भाव आपण 6व्या श्लोकामध्ये अगदी आज दुपारी 4 वाजता आपण या 6व्या श्लोकामध्ये प्रवेश करण्याचा एक आपला करणार आहोत. आणि 6व्या श्लोकामध्ये 4 ते 5 या वेळेमध्ये आपण चिंतन करून आपल्या या अष्टश्लोकी भागवताच्या प्रवचनाला पुढे नेणार आहोत. तुर्तास या ठिकाणी आपण शांतीपाठाच्या माध्यमातून या प्रवचनाला पूर्णता देऊन थांबूया. सर्वेत्र सुखीनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. ओम शांति शांति शांति. सद्गुरुनाथ महाराज की जय. जय गुरु.